अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल आणि मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन, आजची खबर नाही बल्कि खुश खबर है. नाजरीन, जैसा की आजकालच्या दौरला माणूस आपल्या हेल्थच्या हिसाबशी मग परेशान आहे का की तरातराचं अमराज आहात आज लोकांना लाहकात आणि ऐशातला लोकांना ट्रीटमेंट करणं आणि त्या ट्रीटमेंटचा खर्च उचलणं लई भारी गेलेलं आहे. पण घाबरायची बात नाही. आपल्या समाजाची एक निहायत अहम आणि नामोर हस्ती जी की समाजासाठी सतत झटत असतं, समाजी खिदमत करत असतं, ती एक नाव आहे झरीन रुमानी. ह्यांचा एक फाउंडेशन आहे अपना सहयोग आणि तिने अपना सहयोग फाउंडेशन आणि सेवा सदन हॉस्पिटल मिरज ह्यांच्या कोलॅबोरेशननी एक ऐसा प्रोजेक्ट तयार केला ना की त्यातला तुमचा जो इलाज आहे तो फक्त 99 रुपयातला होईल. आणि त्यासाठी प्रत्येक शनिवारी तुम्ही हे चिपळूण चिंच नाकाच्या ह्या हॉस्पिटलला जाऊन आपलो सगळो इलाज 99 रुपयातला तुम्ही करू शकता, चेकअप करू शकता. पेश आहे ह्या बाऱ्याचो एक अहम आणि तपसिली रिपोर्ट आम्ही आपल्या कोकणी न्यूजच्या वतीने आणि कोकणी न्यूजच्या व्ह्यूवरच्या वतीने झरीन रुमानेला आम्ही सलाम पेश करता आणि तिच्यासाठी दुआ गहां. वाकई ह्यो एकदम काबिल तारीफ, काबिल तहसीन आहे की आजकाल 99 रुपयातलं होतं काय आणि 99 रुपयातला त्यांनी लोकांच्या सेवासाठी ही संधी आणले ना. तेव्हा तुम्ही ह्या आपल्या स्क्रीनवर दिलेले नंबर आहात त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्रत्येक शनिवारी जाण तिथं आपल्या स्वस्त आणि सही ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता. ह्याचा जे उद्घाटन आहे ते आपल्या साजिद सरगुरू यांच्या हस्ते झाला. या वक्तार मोठं मान्यवर होतं उपस्थित होतं. मान्यवराला जे आहे गुलपोशी केली गेली, शाल दिला गेला आणि ह्या प्रोजेक्टचा जो आहे तो डिटेल लोकांना दिली गेली. आपण आपल्या ह्या न्यूजला पुरी डिटेल बघू शकता. पेश आहे ह्या वक्तारचो अहम आणि जरूरी बात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या सहकार्यातून आजचं हे सेवा सदन हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी ओपीडी सेवा या ठिकाणी सुरू होत आहे त्याचे सन्माननीय सेवा सदन हॉस्पिटलचे चेअरमन आदरणीय रविकांत पाटील सर यांची देखील या ठिकाणी ओपीडीमध्ये बसा तिथे ना तिथे तुम्ही घेऊया. ओपीडी आहे सर
कन्सल्ट म्हणजे जे पण काउन्सिलिंग आणि ओपीडीसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. ॲट आपण दर शनिवारी 3 ते 4 डॉक्टर असणार आहे आणि सगळे कन्सल्टंट असणार. सर्जन, ऑर्थो सर्जन, बायपास सर्जरी पण असणार आहे. सर्जरी वगैरे असेल तर मेडिकल आपण बोलू. डायरेक्ट मिरजमध्ये त्यांना म्हणजे जेणेकरून त्यांना त्याच्या सीटमध्ये बसेल तेवढा फायदा आपण द्यायची गोष्ट पुढे असणार आहे. जरी पेशंट का आले सगळं नसले तर आपण त्याला व्हिडिओद्वारे कन्सल्टेशन घेणार आहे 99 रुपीजमध्येच. आणि त्यातून टेस्ट वगैरे अडवायच होती. त्यातून विचार केला की कमिंग सॅटर्डेला पण डॉक्टर त्यांना येते भेटते. तर तो वेळ पेशंटला वाचून जाईल. दर शनिवारी पेशंटला कन्सल्टेशन सगळा मिळणार. सध्या रस्त्यांची परिस्थिती सगळी हे आहे. त्याच्यामध्ये पेशंटला जे क्रिटिकल आवाज असतात, क्रिटिकल आवाजमध्ये बेसिक पहिली जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती मिळाली की नंतर पुढे हे मॅनेज करायला आहे. पहिली लाईन ऑफ ट्रीटमेंटला पेशंट टाकायला कारण की बहुतेक लोक आपल्या इकडची कशी डायरेक्टली मिरजमध्येच जातात. मला पण माहिती आहे मिरज सांगली हे आपल्या सगळी पहिली घाटावरची सगळी मुली जेवढी पण पेशंट आहेत ना 90% तिकडे जातात. म्हणून आपला असं ओपीडीचा हा मकसद हा होता की इथे लोकांना त्याचा बेनिफिट झालाच पाहिजे. आणि हे फॉलोअपला परत जाणं तेवढं पेशंटला काय करायचं होतं म्हणजे काय बाबा वेळ असतो. कारण पहिलेपासून कसं झालं की आपली लोक मिळत जायची डॉक्टरांना भेटायला, डॉक्टर तुम्हाला भेटायला. सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की इथं आपल्यासाठी. आणि हा सगळ्यात मोठा जो पण श्रेय आहे रविकांत सरांचा आहे, सपोर्ट किशोर सरांचा आहे, डुबल सर ज्यांनी मी 6 महिने आम्ही ट्राय करतोय की बोलकोटला करणार होतो, मग इकडे आलो. 6 महिने आमचं हे चालूच आहे कंटिन्यू की कसं आम्ही हे साठवतो करू लोकांपर्यंत. आणि मेजरली काय होतं की तिकडे जाऊन जर तिथं जर टेलिमेडिसिन किंवा इथे डॉक्टर भेटले तर प्री ऑपरेटिव्ह टेस्ट सगळ्या होतात, वर्कअप होतं आणि डायरेक्टली फक्त सर्जरीच त्यांना जायला लागेल. तिकडे थांबायचा वेळ पण त्यांना ओपीडी मध्ये हा मकसद फक्त ओपीडीचा नाही आहे. ओपीडी म्हणून आपण आज ओपन केली आहे असं नाही. लोकांना ह्याच्यातून काय बेनिफिट आहे, काय आपल्याला लोकांना देणार आहोत हे इम्पॉर्टंट आहे. लोकांना हे कळणं भरपूर गरजेचं आहे की आत्ताच्या युगामध्ये जसे आयुष्यमान भारत कार्ड आहे, जसं तुम्हाला माहिती आपण किती कॅम्पिंग करतोय आता, त्याचे किती इथे काय प्रायव्हेटमध्ये त्याचं चालतंय काय नाही चालत आहे. म्हणजे अशा किती सुविधा आहेत, ज्योतिबा फुले स्कीम आहे, ह्या आपण किती कशा राबवू शकतो आणि किती आपण लोकांना तिथे बेनिफिट देऊ शकतो, हा मेन आपला कॉन्सेप्ट आहे. ही वैद्यकीय संस्था आहे आणि त्यांचा त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य लाभत आहे. सन्मान्य रविकांत पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी. आणि त्यानंतर आपण प्रत्यक्षात या मंचावरील कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी साजिदभाई सरगुरू आपणास विनंती करतो की आपण मागील फलक जे आहेत ते देखील आपण उद्घाटन करायचं आहे. जगनभाई रुमाने आणि आजचे उद्घाटक नगरसेवक सन्मान्य साजिदभाई सरगुरू यांच्या शुभास्ते हा शुभारंभ होता. एकदा जोरदार राहू द्या. अत्यंत महत्त्वपूर्ण शिक्षण आहेत आणि आपण पाहतो की या भव्य उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी साजिदभाई इथल्या सामाजिक स्वास्थ्य राखलं जावं, इथल्या लोकांचं आरोग्य अबाधित राहावं यासाठी आपण हा बदल केलेला आहे. खरं तर अतिथींचा आम्ही सन्मान करणं आवश्यक आहे. अनेक तरुणांना देखील उद्योग क्षेत्रामध्ये येण्याची प्रेरणा दिलेली आहे. मी जरी रुमानी मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा सन्मान करा. खा तू बघ तुला कसं बरं वाटतं. आणि खरं लोकांनी इतक्या प्रमाणात ते खाल्लं की आज जरी रुमाने हे कारण मला मिळालेल्या सूचनेनुसार अनेक लोकांना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे, तर मी सुद्धा थोडीशी गती घेतो आहे. पाटील हे वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत असं नाव आहे आणि त्याचा सन्मान चिपळूण नगरीमध्ये आजचे उद्घाटक साजिदभाई सरगुरू आणि जफरभाई कटमाले पण 2 हात एकत्र आले तर आपल्याला वाटेल की माणसं भरपूर आहेत. आपण तसा प्रयत्न करूया. चिपळूणकर आहेत, चिपळूणच्या हृदय त्यांना माहिती आहे, चिपळूणातल्या भावना लोकांच्या त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांचा एकत्रित जो गेल्याची सरपाळीचा सन्मान सहकार्य केलेलं आहे.
धन्यवाद. यानंतर आपण जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन याचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर पुढील सन्मान जो आहे ते डॉक्टर प्रणवजी देशमुख फिजिओथेरपिस्ट यांचा देखील सन्मान. त्याचबरोबर या ठिकाणी हेमंत चव्हाण पत्रकार, मी शादाब फजलानी, त्याचबरोबर मान्य रेहान रोमाणी यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. शादाब फजलानी या ठिकाणी हा सन्मान सोहळा त्याचबरोबर वेदांत, त्याचबरोबर अशा पद्धतीचं हे आईचं रूप आपल्या सर्वांसाठी आहे. तिच्या संस्कारातून आपण प्रगल्भ होतो, जगण्याची आपल्याला उमेद प्राप्त होते आणि आपले जीवन खऱ्या अर्थानं सुखकर होतं ते आपली आई असते. वैद्यकीय सेवा, रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे. एखाद्या माणसाच्या वेदनेला जरीन मॅडम यांच्या प्रतिक्रिया मी हिंदीमध्ये आपल्यासमोर सादर करीत आहे. सबसे पहले यहाँ उपस्थित सभी मान्य अतिथियों, आदरणीय डॉक्टरों, मीडिया के साथियों और मेरे सभी भाई बहनों को मैं जरीन रोमानी संस्थापक एवं अध्यक्षा अपना सहयोग फाउंडेशन की ओर से दिल से स्वागत करती हूँ. आज का दिन मेरे लिए बहुत ही खुशी का दिन है. लगभग 6 महीने पहले हमने एक छोटा सा सपना देखा था कि हमारे क्षेत्र के लोगों को अच्छे डॉक्टरों की सुविधा यही चिपळूण में मिले. आज आप सभी के सहयोग से वह सपना सच हो रहा है. मी अनेक सामाजिक उपक्रमांना फार मोठ्या मनानं हातभार लावला, योगदान दिलं, तरुणांचं खऱ्या अर्थानं आत्मबळ वाढवलं. ते सन्मान्य उमेशजी सप्पासाहेब जे आज नगराध्यक्ष पदावरती विराजमान आहेत आणि ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. एक सक्षम तेजस गुट्टे यांचा सन्मान होतो आणि यानंतर आपण मनोगत करणार आहोत. मला खरंच कौतुक वाटतंय रुमाणीताईंचं. आपला सहयोग फाउंडेशन, सेवा सदन हॉस्पिटल मिरज, बडबळे क्लिनिक, आणि त्याला सहकार्य करायचं किंवा म्हणजे समाजकार्य करायचं फार त्यांना आवड आहे. आणि कौतुकानं सांगावं तर आपला सहयोग या संस्थेतल्या आमच्या ताई रुमानीताई, सांगायला आनंद होतोय की अनेक वर्ष मी माझ्या मित्राच्या मागं लागलो होतो की आपल्याबरोबर अनेक सहकाऱ्यांचे जर हात असतील डॉक्टरांचे तर आपल्याला दवाखाना चांगल्या पद्धतीने चालवता येईल. काय वाटलं पाहिजे, कारण एखादी तरुणी आपल्या सगळ्या चौकट पार करून ज्या पद्धतीनं समाजामध्ये स्वतःला जोडी करून सक्षम करण्यासाठी, आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवते आणि एक सामाजिक वैभव वाढवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होत आहे त्या जरीन रुमानी मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान. नगरसेविका सभा बोटे मॅडम यांचा सन्मान करा. हा परिवार एक संधी देऊ शकत नाही, मात्र आपण प्रातिनिधिक या ठिकाणी मनोगत घेत आहोत. मी ज्योती यादव. सेवा सदन हॉस्पिटल मिरज आणि बडबडे क्लिनिक होत आहे त्याबद्दल खरंच मी आधीच असलेले आपले आत्ताच आपल्याला उपस्थित आहे आणि त्यांच्या शुभेच्छा, त्यांचे आशीर्वाद या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत आहे. धन्यवाद. केली. त्याच्यानंतर मी 2006 साली इथे मध्ये आलो. आता ऑलमोस्ट त्याला 20 वर्ष झाली आणि आता सेवा सदन ह्यांच्या सहयोगाने आणि ही नवीन सुपर स्पेशालिटी ओपीडी ही चिपळूणच्या लोकांना व रुग्णांच्या मुलीकरता चालू करतोय. त्याचा सगळ्यांनी जरूर लाभ घ्यावा ही माझी विनंती. गुड आफ्टरनून. जसं आपण बघतोय की आपला सहयोग फाउंडेशन असेल, बडबडे साहेब असतील किंवा सेवा सदन हॉस्पिटल असेल, यांच्यामार्फत एकच काम, एकच ध्येय आहे, तो रुग्णांची, लोकांची सेवा करणे, मानव सेवा करणे. आणि त्या अनुषंगाने इथे चिपळूणला जे सुरू केलेलं आहे हे अत्यंत वाखाणण्याजोगं काम आहे आणि याचा सगळ्यांनी लाभच घेतला पाहिजे. आमच्या वतीने जेव्हा आम्ही समाजसेवेमध्ये वापरत असतो, आमच्या सोशली आपण जेव्हा ॲक्टिव्ह असतो तेव्हा बरेच लोक आपल्या पर्यंत पोचत असतात. त्यांना रुग्णसेवेची गरज असते. आज लोकांकडे आर्थिकरित्या त्यांना थोडंसं ताण असल्यामुळे
ही चांगलं असं हातभार त्यांना लागेल असं मला तरी वाटतंय. आणि या चांगल्या कामाला माझ्या नेहमीच शुभेच्छा, नेहमीच सपोर्ट राहील. त्यांना सगळ्यांना मी परत एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपणासोबत फाउंडेशन भाई, आपणासोबत फाउंडेशन हे किमान 5 ते 6 वर्ष काम करते क्षेत्रामध्ये, म्हणजे सामाजिक क्षेत्र असू दे, वैद्यकीय क्षेत्र असू दे किंवा सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये असू दे. आपणासोबत फाउंडेशनचं हे जेव्हा जन्म झालं तेव्हा 2021ला आम्ही फ्लडमध्ये त्या असलेल्या जेव्हा नागरिक जेव्हा आम्हाला फेस करत होते तेव्हा त्या माध्यमातून आपणासोबत फाउंडेशन ग्रीप पकडली आणि तिथनं तो पुढे झालं. काही 6 महिने अगोदर आमचं असं डिस्कशन होतं की आपल्याला आपल्या गोलको रोडसाठी तिथं नागरिकांना उपलब्ध होणारी सेवा ही कशी उपलब्ध करता येईल आणि त्यांच्या सेवेसाठी काय करता येईल, म्हणून मी डोक्याला हात लावून बसलो होतो. ते बोललो आता मी नगरपालिकेत आहे, पण हा वैद्यकीय विषय आहे, आरोग्याचा जरी विषय असेल तर आपण नगरपालिकेतनं किती करू शकतो आम्हाला बाईच्याकडून माहिती झाली आणि आम्हाला आता प्रॅक्टिकली आम्हाला समजतं. जेव्हा आम्ही बसलो तेव्हा आपणासोबत फाउंडेशनच्या सगळ्या संस्थापक होते, सगळे सदस्य होते. मग सातत्याने एक सेवा सदनचं 2 ते 3 वर्षापासून आमचा संपर्क आहे. डॉक्टर रविकांत पाटील, नगरसेवक साजिद सरगुरू, याचं सर्व कुटुंब व्यासपीठावर उपस्थित अन्य नगरसेविका आणि सन्मान्य व्यासपीठ आणि आपण सर्व या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी आमचे सर्व ग्रामस्थ बंधूंनी बघितले. एक चांगल्या प्रकारची सुविधा आज डॉक्टर सियाज भडभडेंच्या सहकार्याने आजची पूलमध्ये या ठिकाणी सुरू होते. देत आहे. पुन्हा एकदा आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं अत्यंत शुभवंत झालेला आहे, यशस्वी झालेला आहे. आभार प्रदर्शनासाठी मी ESF तालुका आपणासोबत फाउंडेशनचे तालुका प्रेसिडेंट जुनेदभाई बगदादी यांना विनंती करते की आपण आभार प्रदर्शन करावं. जुनेद. त्याच्यानंतर अहमद खतीब हे आत्ताचे नगर अध्यक्ष माननीय उमेशजी सत्तार आले होते. त्याच्यानंतर नुकतेच जात आहेत माजी आमदार माननीय रमेश. अशा सगळ्या बात खबरसाठी आपलो ह्यो कोकणी न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अस्सल कोकणीतला आपलो ह्यो कोकणी न्यूज चॅनल.